कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। शिवसेना पक्षाचे महानगर प्रमुख असलेले आणि माजी महापौर अशोक गावडे यांनी सोसायटीमधील कर्मचाऱ्याला शिवीगाळ भाषा वापरल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेरूळ येथील श्री गणेश सोसायटीमध्ये कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या अनंत पोखरकर यांना शिवीगाळ करीत मारण्यासाठी अंगावर धावून गेले। सोसायटी ऑफिसमध्ये घडलेला हा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झालाय। विकलांग असलेले अनंत पोखरकर यांना शिव्यांची लाखोली वाहतानाचा व्हिडिओ समोर आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे। लोकप्रतिनिधी राहिलेल्या अशोक गावडेंच्या बेजबाबदार कृतीबद्दल सोसायटीतील रहिवाशांनी नेरूळ पोलीस ठाण्यात ठाण मांडत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे। नमस्कार, मी सृष्टी आनंद पोखरकर आणि ही माझी मोठी बहीण सायली आनंद पोखरकर। आम्ही राहणार श्री गणेश सोसायटी सेक्टर 28 नेरूळ नवी मुंबई। आमचे वडील श्री आनंद किसन पोखरकर ते पायाने दिव्यांग आहेत। तसेच लहानपणापासून आम्ही त्यांना बघतोय। ते अत्यंत जिद्दी आणि मेहनती माणूस आहेत। तसेच ते या सोसायटीचे संचालकही आहेत। काल आमच्या सोसायटीत बुधवार दिनांक 25 जून रोजी सोसायटी ऑफिसमध्ये संचालकांची मीटिंग चालू असताना माजी उपमहापौर अशोक गावडे यांनी संचालकांना अत्यंत गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली व आमच्या वडिलांवरती त्यांनी जीवघेणा हल्ला करायचा प्रयत्न केला व त्यांचे हातपाय मोडीन आणि असं सगळे धमकी दिली त्यांना। काल झालेल्या या सगळ्या प्रकरणाचे आमच्याकडे सीसीटीव्ही फुटेजही आहे। काल आम्ही सोसायटीचे सगळे रहिवासी आमचं सगळं कुटुंब मिळून पोलीस स्थानकात नेरूळच्या गेलो होतो। तिथे आम्ही तक्रार नोंदवली त्या व्यक्तीविरोधात, पण आज 24 तास उलटून गेलेत आणि त्यांनी तशी काहीही ॲक्शन घेतली नाही आहे। तर तसेच माझी नेरूळ नवी मुंबईचे आमदार मंदाताई म्हात्रे, श्री गणेशजी नाईक आणि CM देवेंद्रजी फडणवीस आणि डेप्युटी CM एकनाथ शिंदे साहेब यांना विनंती आहे की तुम्ही त्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करावी आणि आम्हा सगळ्यांना सुरक्षा द्यावी।